गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूमध्ये झालेल्या एका आत्महत्या प्रकरणाची देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. अतुल सुभाष नामक व्यक्तीने बंगळुरूमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. पण आत्महत्येपूर्वी अतुल सुभाष यांनी एक मोठा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात सर्व आपबीती कथन केल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणात त्याची पत्नी निकिता, सासू निशा, निकिताचा भाऊ अनुराग व काका सुशील यांना अटक करण्यात आली आहे. पण आता निकितानं आपल्या जबाबात वेगळाच दावा केला आहे. तर चला बघूया नेमकं प्रकरण काय आहे. अतुल सुभाष यांचा मृतदेह बंगळुरूमधील त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. अतुलच्या मृतदेहासोबत 24 पानांची सुसाईड नोट सापडली. त्याचबरोबर अतुल सुभाष यांनी जवळपास 90 मिनिटांचा एक व्हिडिओही रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नी निकितावर मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर घरगुती हिंसाचारासंबंधित कायदे, महिलांच्या बाजूने केला जाणारा विचार आणि पुरुषांवरील मानसिक ताण याबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. अतुल सुभाष यांनी आपल्या पत्रात आणि व्हिडिओमध्ये अनेक गंभीर आरोप केलेले आहेत निकितावर. निकिता आपला छळ करत असून आपल्या विरोधात 8 खोट्या पोलीस तक्रारी तिनं दाखल केलेल्या आहेत. तसेच जैनपूरमधील कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनीही भेदभाव करत पत्नीच्या बाजूने निकाल दिला व अतुल सुभाष असा यांनी दावा केला आहे. तसेच पत्नीच्या घरात मंडळींकडून पैशांसाठी आपला जाच केला जात असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. घटस्फोट हवा असल्यास 3 कोटी रुपयांची मागणीसुद्धा करण्यात आली होती. मुलाला भेटण्यासाठीही पैसे मागितले जात असत. निकितानं हे सगळे आरोप कसे फेटाळले हे आता आपण पाहू. दरम्यान निकिता सिंघानियाची पोलिसांनी चौकशी सुरू केली असता आपल्या जबाबात तिने सर्व आरोप फेटाळलेले आहेत. उलट अतुलच आपला छळ करत होता असं निकितानं म्हटलं आहे. मी गेल्या 3 वर्षांपासून अतुलपासून वेगळी राहत होते. जर मला खरंच पैशांची गरज असती किंवा मला त्याचा छळ करायचा असता तर इतका काळ मी त्याच्यापासून वेगळी राहिलेच नसते, असा दावा निकितानं केला आहे. निकिता, तिची आई निशा व भाऊ अनुराग यांना न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पण निकिताचे काका सुशील सिंघानिया यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मूळचे बिहारचे असणारे अतुल सुभाष यांची दिल्लीच्या निकिता सिंघानियाशी मेट्रोमेनियल साईटवर ओळख झाली. 2019ला झालेली ही ओळख वाढली आणि 2021मध्ये त्यांमध्ये विवाह घडून आला. सुरुवातीच्या काही महिन्यात सारं काही ठीक चाललं होतं, पण नंतर त्यांच्यात खटके उडू लागले. आपल्या व्यवसायासाठी निकिताचे कुटुंबीय अतुल सुभाषकडे मोठ्या रकमेची मागणी करून त्यांच्यावर त्यांच्यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप सुभाष यांनी आपल्या पत्रात व व्हिडिओमध्येही केला आहे. या वादामुळे लग्नानंतर काही महिन्यातच 2021मध्ये निकिता व अतुल सुभाष यांना सोडून त्यांच्या माहेरी राहू लागली. 2022मध्ये निकितानं अतुल सुभाष यांच्या विरोधात अनेकदा पोलीस तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यात हुंड्यासाठी छळ करणे आणि अगदी हत्येचा प्रयत्न करणे अशा प्रकारांचा समावेश होता, असा आरोपही सुभाष यांच्या पत्रात आहे. AI सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण नवीन खुलासे देत आहे. निकिताने अतुलविरोध गुन्हा दाखल केलेला 2 खटले मागे घेतलेले बाकी 4 केस अजूनही जौनपूरच्या फॅमिली कोर्टात सुरूच आहेत. या प्रकरणात एका केसची सुनावणी 12 जानेवारी 2025ला होणार होती, पण त्याआधी अतुलने मृत्यूचा मार्ग निवडला. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी सध्या पत्नी निकिता, सासू निशा आणि मेहुणा अनुराग यांना सध्या अरेस्ट केलेलं आहे.
अतुलने आत्महत्या करण्याआधी या चौघांवर आत्महत्येसाठी चिथावणी दिल्याचा आरोप केला होता. त्याने म्हटलेले की माझ्या पत्नीने माझ्या विरोधात 9 खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. कारण नसताना उगाचच वारंवार पैसे देऊन मी त्यांना आता थकलो आहे. सासरची माणसं त्यांचा छळ करत आहे. जौनपूर फॅमिली कोर्टच्या जज साहिबा रीता कौशिकसुद्धा माझ्या पत्नीला साथ देतात असे अनेक पुरावे दिले. पण त्यासुद्धा केसेस सेटल करण्यासाठी माझ्याकडे 5 लाख रुपये मागतात. माझा पगार इतका नाही आहे. मी पैसे देऊन आता थकलो आहे. माझ्या पत्नीने माझ्या विरोधात एकूण 9 केसेस दाखल केलेल्या आहेत. यात 6 सत्र न्यायालयात आणि 3 हायकोर्टात. माझे आई वडील भाऊ यांच्यावर 302, कलम 377, कलम 498 ए, कलम 323, कलम 406, कलम 506, 504 आणि 125 आणि हुंड्यांसाठी छळ केल्याची अशी ही केस टाकलेली आहे, असं अतुलने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. नंतर घटस्फोटाचा खटला मागे का घेतला? अतुल म्हणाला की निकिता खूप हुशार आहे. तिने घटस्फोटाचा खटला मागे घेतला आणि सांगितलं की तिच्या वकिलाने त्याच्या मनाने ही केस टाकली आहे. ती इतकी शिकलेली आहे की तिने न वाचताच कागदपत्रांवर स्वाक्षरी केली का? हे खोटं आहे. निकिताने जाणीवपूर्वक घटस्फोटाचा खटला मागे घेतला कारण मला टॉर्चर करण्याचा त्याच्या मागचा उद्देश असावा असं. तर मित्रांनो, आमच्यासोबत जुळून राहा. पुढे या खटल्यामध्ये काय अपडेट येतात आम्ही आपल्याला नक्की पोहोचू. तोपर्यंत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.